दिव्य भगवमय वातावरणात खेळवली जाणारी स्पर्धा मित्र आपल्याला अनुभवायला मिळते. अजून आपल्याला भरपूर सामने कव्हर करायचे आहेत. विनंती असेल जेवढ्या लवकर आपण गेम खेळाल तेवढ्या लवकर मात्र आजचा शेड्यूल संपेल. यस, या ठिकाणी आपण पाहू शकता गोलंदाजीची धुरा संजय म्हात्रे यांच्या खांद्यावरती आहे. पाहूया सलामीची जोडी या ठिकाणी तैनात झालेली आहे. स्ट्रायकरला आपण पाहतोय जगदीश, नॉन स्ट्रायकरला प्रमोद. पुढील चेंडू पाहूया हाताळण्यासाठी गोलंदाज तयार होत आहे. पहिल्या चेंडूची फेकी दिशा देण्याचं काम करण्यात होतं. चेंडू बराच काल हवेमध्ये होता परंतु झेल घेण्याचा इथं तसा मानस प्रयत्न पाहायला मिळाला नाही. परिणामस्वरूप आपण पाहतो एक धाव कंप्लीट केली जाते. आयडियल फ्रेंड ग्रुप हायवे दिवे या फलंदाच्या माध्यमातून गंगामाता गुंदली आणि हायवे दिवे दोन टीम मधील द्वंद्व युद्ध पाहायला मिळते. पुढील चेंडू पाहूया. या वेळेस मात्र आपण पाहतोय सरळ निघून जातोय. किपरच्या हातामध्ये अतिशय भन्नाट वेगवान चेंडू हाताळला गेला. संजय म्हात्रे याच्या माध्यमातून निर्धावचे या ठिकाणी होते सांगता. आज रजनी स्पर्धेमध्ये यानंतर अजून भरपूर सामने आपल्याला खेळवायचे आहेत. त्यासाठी आपण प्रत्येकाने स्पीडअप करायचं आहे. पुढील चेंडू यावेळेस आपण पाहतो स्टॅप करण्याचा प्रयत्न होता, कट करण्याचा प्रयत्न होता परंतु निर्धावची झाली सांगता. अतिशय कमर कसून आणि लयबद्ध गोलंदाजीचे प्रदर्शन या ठिकाणी संजय म्हात्रे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. भरपूर क्रिकेटचा अनुभव, भरपूर वर्ष क्रिकेट खेळलेलं आणि क्रिकेटवरती नितांत प्रेम म्हणून आजवर त्यांच्या माध्यमातून खेळलं जाते क्रिकेट. यावेळेस मात्र लाईन थोडीशी चुकीची पाहायला मिळाली आणि पनिशमेंट म्हणून व्हाईट बॉल घोषित केला गेला. एका धावेने स्कोर कार्डमध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या 3 या अंकावरती जाऊन पोहोचते. पुढील चेंडू हाताळण्यासाठी तयार झालेले आहेत गोलंदाज संजय. यावेळेस पाहतो क्या बात है, यू मिस आय डेफिनेटली हिट. दांडी गुल फलंदाज बाद होतोय बोलच्या स्वरूपात. पुरावा लागेल. धावा धापालकावरती खूप कमी, अर्थात फक्त आणि फक्त 2. या वेळेस चांगला फटका आहे. ऑन साईडला खेळून काढलेल्या कार्पेटच्या साहाय्याने तो डीप मध्ये चांगले क्षेत्ररक्षण होत आहे. एकच धाव मिळेल, एकापेक्षा अधिक काय नाही आहे. चांगले क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपण पाहायला मिळतं गंगामाता गुंदवली संघाच्या माध्यमातून. जेव्हा जेव्हा ही टीम मैदानाच्या आतमध्ये उतरते तेव्हा तेव्हा एका दिलाने एका मनाने खेळते मैदानाच्या आतमध्ये. पाहूया या ठिकाणी हवे दिवे किती धावांची मजल मारेल. आतापर्यंत कुठेतरी खराब सुरुवात आणि संत सुरुवात पाहायला मिळते. धावसंख्या 3 या अंकावरती आहे एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. संजय पुन्हा एकदा टर्न होत आहे. या वेळेस आगल्या वगल्या शैलीने खेळण्याचा या ठिकाणी प्रयत्न पाहायला मिळाला परंतु असफल. पुन्हा एकदा निर्धावचे या ठिकाणी होते सांगता. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होते. संजय म्हात्रे या गोलंदाजाच्या माध्यमातून फक्त 3 धावा खर्च करत 1 गडी
बाद केलेला आहे. वॉट अ बॉल. चांगली सुरुवात. आणि जेव्हा तुमची सुरुवात चांगली होते तेव्हा येणारा काल तुमच्यासाठी खूप चांगला असतो असं नेहमी म्हटलंच असतं. बट क्रिकेट जी गेम आहे ती आपण पाहतोय सरड्यापेक्षा अधिक गतीने रंग बदलणारे पाहायला मिळते. मला वाटलं तिकडे द्यायचं काय पहिल्या षटकाचा या ठिकाणी खेळ कंप्लीट झाला. 3 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. नवीन गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळते संदीप म्हात्रे. चांगला गोलंदाज आहे. पाहूया जी सुरुवात केली गेली आहे त्या सुरुवातीला बरकरार ठेवत सातत्यपूर्वक कामगिरी चांगली होईल का हे पाहण्यासारखं राहील. ज्या पद्धतीने संजय यांनी गोलंदाजी केली त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करावी लागेल. पुढील चेंडू यावेळेस सोडवला जरूर आहे. सेफ लँडिंग होईल यात मात्र काही शंका नाही आहे. परंतु या चेंडूवरती किती धावा घेतल्या जातील हे पाहण्यासारखं राहील. 2 कंप्लीट केल्या. या 2 धावेने धावसंख्या आपण पाहतोय 5 या अंकावरती जाऊन पोचते. धावा बनत नाही आहेत. वातावरण आपण पाहिलं तर थंड झालेलं आहे आणि मॅच गरम करण्यासाठी तुम्हाला हवाई सफर करावा लागतील. परंतु प्रत्येक टीमला तसं काही जमत नाही. मागील मॅच सुद्धा आपण जर पाहिली तर 34 रनांची होती आणि या मॅचमध्ये सुद्धा धावा काही बनत नाही आहे. पुढील चेंडू पुढे सरसावून मारण्याचा घातक प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळाला परंतु चेंडू मात्र निघून गेला सरळ किपरच्या हातामध्ये. या ठिकाणी पाहतोय कुठल्या प्रकारची धाव नाही आहे. संदीप म्हात्रे गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यस धर्मेंद्र तांगडे सर सुद्धा खूप मेहनत घेतात या इव्हेंटसाठी या स्पर्धेसाठी. पुन्हा एकदा हवेमध्ये आहे चेंडू. क्षेत्ररक्षक दूरवर उभा आहे. कलेक्ट केला जाईल अंदाज बांधता येत नाही आहे. मिस फील्ड होते. 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न. 3 धावाही पूर्ण झालेले आहेत. चौथीसाठी आगाज प्रयत्न बट फलंदाज बाद होते रनआउटच्या स्वरूपात. गोलंदाजी करा त्याचं कारण काय आहे ते आता स्पष्ट झालं आहे. या ठिकाणी पाहतोय आपण शॉर्ट फाईन लेगच्या रिझनमध्ये चेंडू या ठिकाणी कलेक्ट केला गेला. एकच धाव एकापेक्षा अधिक काही नाही आहे. आता मात्र कुठेतरी दुहेरी अंकामध्ये धावफलक पोचला जातोय. सॉरी 9 धावसंख्या धावफलकावरती लागल्या जात आहेत. मोठे फटके हवाई सफर करावे लागतील तेव्हा कुठेतरी धावा धावफलकावरती जमा होतील. प्रयत्न जरूर चालू आहे परंतु गोलंदाजांना साथ देणारी आजची ही रजनीची खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते. पुढील चेंडू यावेळेस चांगला देखना फटका पाहायला मिळतोय. प्रयत्न भरपूर चांगलं पाहायला मिळत आहेत. अकरा धावांचा अकाल पडलेला आहे. धावांचा दुष्काळ पडलेला आहे. प्रत्येक धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. प्रयत्न करावे लागत आहेत कारण बाउंड्री पाहायला मिळत नाही. त्या अनुषंगाने
धावफलक पुढे सरकत नाहीये, धावसंख्या मोठी लागत नाहीये. संदीप मात्रे पुन्हा एकदा पाहूया. यावेळेस सोडलाय, मिस टाइम झालेला आहे. स्वतः गोलंदाज त्याच्या खाली, चुकी नाहीये. अजून एक फलंदाज जेलच्या स्वरूपात, होतोय बाद. निश्चित आपण पाहतोय या ठिकाणी धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 11 धावा. अतिशय कमी धावफलकावरती पाहायला मिळतंय. या उर्वरित 2 षटकांमध्ये चांगली धावसंख्या जमा करणं गरजेचं आहे, परंतु या ठिकाणी गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळते. गंगामाता गोंदवली संघ या ठिकाणी आपण पाहतो कमर कसून गोलंदाजी करताना. नवीन गोलंदाज तयार होते. गीत मात्रे, भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट मंडळ याच्या माध्यमातून आयोजित केलेली चाचणी स्पर्धा, भिवंडीचा मिनी वर्ल्ड कप, क्रिकेटची पंढरी, क्रिकेटचा कुंभमेळा आज या ठिकाणी भरलेला पाहायला मिळतोय. आणि भरपूर चांगली या ठिकाणी पाहतोय आपण स्पर्धा रंगवली गेली आहे. सर्वच पदाधिकाऱ्यांनी घेतलेली मेहनत पाहायला मिळते. पुढे चेंडू यावेळेस पाहतोय आपण समोरच्या दिशेने खेळून काढलेला आहे. एकच धाव घेतली जाते. थोडंसं फंबलिंग, थोडीशी चुकी, कलेक्शन चुकीचं, लगेच एकीचं दुसरीमध्ये परिवर्तन. 2 धावा या ठिकाणी जमा झाल्या. धावसंख्या 13 या अंकावरती जाऊन पोहोचते. ओव्हर क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळते प्रगतीपथावरती. आणि या दरम्यान आपण पाहतोय चेंडू सीमा पार होतोय, चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या पाहतोय धापलकावरती 17 17. संजय मात्रे यांनी सुरुवात चांगली करून दिली. 3 धावा खर्च केल्या, 1 गडी बाद केलं. संदीपने ही चांगलं काम केलं, 1 गडी बाद केलं, 8 धावा खर्च केल्या. या ठिकाणी मात्र दुसऱ्या चेंडूवरती चौकार पाहूया. या इथे काय करताय यावेळेस आपण पाहतोय. थर्डमॅनच्या रिझनला चेंडू ट्रॅव्हल झाला, 1 धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फेकी झाली, परंतु 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. सिंगल डबन मधीने चौकार आल्यानंतर धावफलक कसं पुढे सरकतं या ठिकाणी पाहू शकता आपण. 19 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. याच्यानंतर होणारा सामना जोशी 11 भादवड वर्सेस जय बजरंग भिनार ही मॅच होणार आहे. दोन्ही संघ नायकांना विनंती आपण टॉस बॉक्समध्ये येऊन बसायचं आहे. या ब्रेक अंतराळानंतर आपला नाणेफेक करणार आहोत, तर प्लीज विनंती असेल 2 टीमला की आपला संघ नाईक टॉस बॉक्समध्ये पाठवून द्यायचा आहे. यावेळेस उडवला जरूर आहे, पाहूया. चेंडू हवेमध्ये आहे, दुरून क्षेत्ररक्षक पोचला जाईल तोपर्यंत पाहतोय आपण
दुसरे धावीचा आगास प्रयत्न पाहायला मिळाला आणि या ठिकाणी पाहतोय आपण सुखरूप दोन्ही फलंदाज आपापल्या घरामध्ये पाहायला मिळत आहेत. 21 धावा धावफलकावरती. धावा बनत नाहीत. 40+ ही धावसंख्या पाहायला मिळत नाही आहे. मागील मॅचमध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर 34 धावांचा पण होता. इथेही आपण पाहतोय खेळ आले तिसऱ्या षटकात आणि धावसंख्या फक्त पाहायला मिळते 21. यावेळेस मिस टाइम झालेला आहे. चेंडू हवेमध्ये काय घडतं पाहूया. यास झेलच्या स्वरूपात फलंदाज अजून एक होते बाद. या ठिकाणी पाहतोय अजून एक गडी बाद होते. आतापर्यंत 4 गडी बाद झालेले आहेत आणि धावसंख्या जर पाहिली फक्त 21 धावफलकावरती लागलेले आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय नितेश. भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट संघटना यांच्या माध्यमातून आयोजित केलेली ही स्पर्धा मित्र आपल्याला पाहायला मिळते. पुढील चेंडू शॉर्ट पिच डिलिव्हरी होती. पुरेपूर फायदा उचलू शकले नाहीत. अंदाज लावता आला नाही आहे. लाईन रीड करता आली नाही आहे. लेगबाच्या स्वरूपाने पंचांच्या माध्यमातून इशारा केला जातोय एका धावेचा. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते 22 अंकावरती. एक धावेसाठी आपण पाहतोय मेहनत करावी लागते, झगडावं लागतंय. कारण रजनी क्रिकेट आहे आणि पहिली स्पर्धा आहे. खास करून आपण पाहतोय की प्रॅक्टिस इज मॅन परफेक्ट असं म्हटलं जात आहे, परंतु प्रॅक्टिसलाही पुरेसा वेळ मिळाला आणि हंगामाला सुरुवात झाली. पाऊस बराच काल थांबून राहिला, तो काही जायचं नाव घेत नव्हता. ग्राउंड मोकट झाले नव्हते, त्या कारणास्तव प्रॅक्टिस प्रत्येकाला हवी तेवढी मिळाली नाही आहे आणि त्यातल्या त्यात ही रजनी स्पर्धा आहे. म्हणून आपण पाहतोय की जसं संध्याकाळच्या सत्रानंतर पुढे पुढे चालू आहे तसतशा धावा कमी 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 होत चालल्यात. राहतो की कातील परेश पाटील गोलंदाजी मार्क वरती या ठिकाणी होतात तयार. पाहूया या गोलंदाजाला किती धावा घेतल्या जातील, कारण पहिल्या इनिंग मधील शेवटची ओव्हर हाताळण्यासाठी परेश पाटील तयार होते गोलंदाजी मार्क वरती. नितेश यावेळेस काय चेंडू हाताळला होता, भन्नाट वेग. यॉर्कर लेनचा आपण पाहतोय चेंडू हाताळण्यात आला आणि कुठल्या प्रकारची धाव घेतली गेली नाही आहे. अशी गोलंदाजी होणं संघासाठी खूप कारगर असेल. तशी सर्व गोलंदाजांनी आतापर्यंत चांगली कामगिरी केलेली आहे. यावेळेस पाहतो आपण गुडलँड स्पॉटवरती चेंडू हाताळला होता. इथे मात्र ऑन साईडला डीपमध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. वेल अवसर आहे 2 धावा जमा करायचा. निश्चितच बॉलला बॅट लावणं गरजेचं आहे. सिंगल डबलचा खेळ करणं गरजेचं आहे. कारण आतापर्यंत आपण संध्याकाळच्या 17 नंतरच्या जर आपण मॅच उचलून जर बघितल्या तर 40+ ही धावसंख्या धावफलकावरती जमा होताना पाहायला मिळत नाही आहे. कारण चौकार षटकार जणू काय बंदीच आली असं समजलं तर वावगं ठरणार नाही आहे. पुढे चेंडू यावेळेस टर्न केला गेला. 16 गांपरच्या रिजनमधून चेंडूला डीपमध्ये ढकलून दिलं, उचलला गेला आणि या दरम्यान आपण पाहतोय एकच धाव. एका धावेने स्कोअर कार्डमध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या जर पाहिली तर 25 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. सुरुवात चांगली करून दिली गोलंदाजाच्या माध्यमातून, त्यानंतर उभारी मिळाली नाही आहे, डोकेवर काढू दिले नाही आहे. जो फलंदाज मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करेल त्या फलंदाजाचा विकेट मिळवण्यामध्ये गोलंदाज यशस्वीरित्या आपल्याला पाहायला मिळालं. त्या कारणास्तव आपण पाहतोय धावा हवे तशा बनल्या नाहीत. जो दबदबा पहिल्या ओव्हरपासून केला गेला तो दबदबा आतापर्यंत कायम स्वरूपी पाहायला मिळतोय. प्रत्येक गोलंदाजाने आपलं 100% दिलं गेलं आहे. फलंदाजांना मात्र इथं तशी कामगिरी करता आली नाही आहे. पुढे चेंडू फुलटॉस या ठिकाणी दिशा दिली पाहायला मिळते.
आणि 2 धावा इथेही पाहायला मिळत आहेत. हे अशीच खेळी करणं गरजेचं आहे. जेवढे तुम्ही ग्राउंड शॉट खेळाल तेवढ्या तुमच्या धावा बनतील, जेवढे हवेमध्ये माराल तेवढे तुमचे गडी बाद होतील. या आत्ताच्या क्रिकेटचं सूत्र आतापर्यंत आपल्याला पोचलं गेलं आहे, इतिहास पोचला गेला आहे. पाहूया पुढे चेंडू. पुन्हा एकदा पाहतोय आपण हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. स्वतः गोलंदाज धावतोय. चेंडूच्या मागे फेकी खूप चांगली झाली, बट रनिंग त्याहून अधिक चांगली. आणि या ठिकाणी आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट होत आहेत. या 2 धाब्याने आपण पाहू शकतो धावफलकावरती धावा 29. शेवटची ओव्हर आणि शेवटचा चेंडू फेकण्यासाठी पुन्हा एकदा तयार परेश पाटील. आपण पाहिलं तर चांगले यांनी पण योगदान दिलं गेलं या ओव्हरमध्ये. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर कमी धावा खर्च झाल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 3, त्यानंतर 8, 10 आणि त्याहून अधिक कमी धावा या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहा काय दुखापत झाली का? जास्त जर दुखापत झाली असेल तर बाहेर या. चला खेळायला लवकरात लवकर सुरुवात करूया, स्पीडअप करूया आपण. या ठिकाणी आपण पाहतोय 4 षटकांचा खेळ संपन्न झाला आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत 29. 30 धावांचं टार्गेट. चला जोशी 11 भादवड, जय बजरंग भिनार दोन्ही संघनायक या टॉस बॉक्समध्ये आपण नाणेफेक करून घेऊया. चला दोन्ही संघाचे संघनायक जोशी 11 भादवड, जय बजरंग भिनार, चला या नाणेफेकीसाठी. चला जोशी 11 भादवड आपण या प्लीज. प्रतिस्पर्धी संघ नायक इथे उपस्थित झालेला आहे, आपण या लगेच ताबडतोब आपण नाणेफेक करून घेऊया. प्रशिव दादा या आपल्या सुभाष या ठिकाणी आपण करून घेऊया नाणेफेक.
या ठिकाणी आपण पाहतोय ज्या बजरंग भिनार आणि जोशी 11 या संघादरम्यान नाणेफेक केली जाते. टेल असं कॉलिंग केलेलं आहे, पाहूया. आणि तेच आलेलं आहे. मान्यवरांना विनंती आहे पण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. ज्या बजरंग भिनार या संघाच्या संघनायकाने या ठिकाणी टॉस जिंकलेला आहे. आपण टॉस जिंकला आहात तर आपला निर्णय काय असेल? फिल्डिंग करणार. यस, समोरची टीम ही चांगली आहे. या टीमला किती धावांपर्यंत रोखण्याचा आपला मानस असेल? 4 ओव्हर्समध्ये कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल आणि या माझ्या 4ही गोलंदाजांकडून या मॅचमध्ये भरपूर साऱ्या अपेक्षा आहेत. निश्चितच आपण पाहतोय ही स्पर्धा मला तर वाटतं पहिली वेळ आहे की चाचणी स्पर्धा ही नाईट होते, रजनी स्पर्धा होते. तर या स्पर्धेबद्दल आपण काय म्हणाल? ना आयोजन तर भरपूर चांगलं आहे. डे नाईट आयोजन चाचणी स्पर्धेचं म्हटलं की प्रथमच आपण पाहतोय आणि हे ग्राउंड भरपूर चांगलं आहे. या ग्राउंडवर खेळताना देखील भरपूर चांगली मजा येते आणि खास करून मी आयोजकांचे आभार व्यक्त करेन, कारण अशा प्रकारचं आयोजन करणं कोणी येड्या गावाल्याचं काम नाही आहे. याचा अगदी बरोबर आपण उल्लेख केला. येणाऱ्या काळामध्ये अनेक भरपूर स्पर्धा होतील. त्या स्पर्धेसाठी आणि या सर्व खेळाडूंसाठी आपण काय कानमंत्र द्याल, काय संदेश द्याल? नक्कीच आपली जी संघटना आहे त्या संघटनेची नियमावली जी आहे त्या नियमावलीनुसार खेळा. संघटनेला कोणत्या प्रकारचं गालबोट लागणार नाही ही नक्कीच काळजी घ्या आणि त्यानुसार आपला वैयक्तिक खेळ दाखवा. निश्चितच खेळ कुठलाही असो त्या खेळामध्ये तुम्ही नियमबद्ध जेवढे राहाल तेवढं तुमच्या जीवनासाठी, तुमच्या खेळासाठी आणि तुमच्या संघटनेसाठी चांगलं राहील. अगदी बरोबर या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. आपण नेक्स्ट कॅप्टनकडे जाऊया. नक्कीच अगोदरचा जो सामना झाला, एंटरटेनिंग सामना झाला. कसं वाटलं खेळताना? खूप छान. आणि 6 चेंडूमध्ये 6 धावांची गरज असताना रवी पाटीलने जी गोलंदाजी केली त्याविषयी काय सांगाल? मला माहिती होतं तो हा काढेल म्हणून 100% आणि मॅच जिंकून दिली त्यांनी. आणि त्याच्याकडून आता कशी अपेक्षा करता? फुल अपेक्षा. म्हणजे तो मॅच जिंकून देईल असं वाटतं? पक्का. यस, आपल्या संघासाठी ही खूप खूप शुभेच्छा. तर मित्र, टॉस झालेली आहे. जाऊया आपण पुढील सामन्याकडे. बॅक टू कॉम्बॉक्स. यस, संदेश वकारे आणि मनोज ठाकरे एका बाईकवर फिरणारी ही जोडी आज या नवीन 40+ क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून चाचणी स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकत्र आली. त्याबद्दल आम्हालाही खूप अभिमान वाटतोय. अंकुश आणि संजय म्हात्रे ही सलामीची जोडी. टार्गेट आहे 30 धावांचं. गोलंदाज नरसिंह गणेश केनी साहेब खुश आहेत. त्यानंतरचा निश्चितच त्यांचा सामना जयगावदेव वडूनगर संघाशी आहे. जोशीलन भादवड बी आणि जय बजरंग भिनार. सिंगल आली पहिल्या चेंडूवर आणि सिंगलच्या माध्यमातून आपल्या धावसंख्येला सुरुवात केली. श्री गणेशा केला गंगामाता गुंदवली संघाने. आयडियल फ्रेंड्स ग्रुप हायवे दिवे या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच खेळतोय. वेलकम दीपक पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे. ज्यांच्या सौ प्रियंका दीपक पाटील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत. वडूनगर ग्रामपंचायत विद्यमान ग्रामपंचायत सदस्य. व्हाईट बॉलचा इशारा आला पंचांचा. एक अवांतर धावेने धावसंख्या धावफलकावर 2 लागलेली आहे.
मात्र संदेश वखारे यांच्यावर नाराजी आमची. त्यांना सांगितलं आम्ही की एक दिवस या समालोचन कक्षामध्ये आपला पाहिजे, परंतु राजकारणाच्या मुले, राजकारण म्हणजे नक्कीच पुढील येणाऱ्या इलेक्शनमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे, त्याच्यामुळे त्यांना वेळ नाही. असो, पुढील वाटचालीसाठी संदेश वखारे आपल्या पत्नीस तसेच आपणास खूप खूप शुभेच्छा. बॅकफुटला गेले फलंदाज संजय, मात्र क्षेत्ररक्षण चांगलं झालेलं आहे. संजय मात्रे यांच्या शरीरयष्टीकडे जाऊ नका तुम्ही, त्यांची फिटनेस बघा. मी त्यांना GPL म्हणजे गुंदवली प्रीमियर लीगमध्येही बघितलेले, होली चषकामध्येही बघितले. दरवर्षी होली चषकाचं आमंत्रण असतं मला, त्यामध्येही बघितलेले. काय जबरदस्त हा खेळाडू आहे. फुलटॉस चेंडू, चेंडूला टर्न केलेला आहे. फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावा. खेळाडूंना पुन्हा जवान करण्यासारखं हे गीत आपण पेश केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांचा. पुन्हा एकदा चांगला फटका आहे. यावेळी मात्र चेंडू थांबणार नाहीये, पुन्हा एकदा जातोय सीमारेषेच्या बाहेर. आणखी 4 धावांचा इशारा येतोय. राजेंद्र बजागे यांचा चौकार. मोठा शॉट इथे. पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल होतोय स्क्वेअर लेग सीमारेषेकडे. फक्त औपचारिकता जणू काही शिल्लक राहिलेली आहे. धावसंख्या धावपलकावर किती लागलेली आहे? 16 धावा धावपलकावर लागलेले आहेत. पण पाहतायत चाचणी स्पर्धा 2025-26 नवीन 40+ क्रिकेट संघटनेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा चाचणी स्पर्धा ही साखळी स्पर्धा पद्धतीने आणि रजनी क्रिकेटच्या माध्यमातून खेळवली जाते. खरं तर यासाठी संस्थापक अध्यक्ष प्रतापजी पाटील साहेब, त्यानंतर विद्यमान अध्यक्ष मनोजजी जोशी साहेब, त्यांचे सर्व सहकारी म्हणजे उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, इतर पदाधिकारी या सर्वांचं अभिनंदन केलं पाहिजे. क्या बात आहे. पहिला चेंडू, स्विंग अँड मिस. खूबसूरत गेंदबाजी यहाँ पर पप्पू की. पप्पू एक चांगला गोलंदाज आहे. पप्पूच्या गोलंदाजीवर मोठे फटके मारता येणार नाही आहे. रजनी क्रिकेटमध्ये लेफ्ट आर्म जे गोलंदाज असतात ते इफेक्टिव्ह बरेचसे ठरलेले आपल्याला
रेग्युलर क्रिकेटमध्ये आणि 40+ क्रिकेटमध्येही पाहायला मिळतात. गोलंदाज तयार पप्पू. बॅकफुटला गेले संजय. फटका चांगला आहे, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण, क्वालिटी क्रिकेट पाहायला मिळते. आणि इथे मात्र विकेट स्वतःची बहाल केलेली आहे संजय म्हात्रे यांनी. आणि पहिल्या विकेटच्या पतनानंतर धावा जमा केलेल्या आहेत त्या 17. गाव बंद्रा मारुती काल्हेर, पवनपुत्र वडपे वर्सेस जोशी इलेव्हन भादवड ए. क्या बात आहे. अध्यक्ष साहेबांचा संघ उद्या इन ॲक्शन मध्ये. लॉफ्टेड शॉट आहे, चेंडू हवेत आहे, मात्र झेल सुटतोय, जीवनदान मिळतोय. त्यानंतर गावदेव चौथा डुंगे, नितुफान पिंपलास, आई जोगेश्वरी जुनांदुर्की, सागर इलेव्हन जय बजरंग गोरसई, एकता स्पोर्ट सारंगाव, पवनपुत्र वडपे, स्वयंभू स्पोर्ट पायगाव, सागर इलेव्हन जय बजरंग गोरसई, आई जोगेश्वरी जुनांदुर्की वर्सेस सिद्धिविनायक अंजूर, जय गावदेवी काटई, सचिन स्पोर्ट पूर्णा. असे अनेक सामने आपल्याला पाहायला मिळतील उद्या. विसरू नका, मॅच मैदानावर या, मैदानावर पहा, नाहीतर यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह पहा. ओम फोटोच्या माध्यमातून लाईव्ह स्पर्धा. अनिल केनी यांनी यावर्षी आमच्या प्रेमाखातर समालोचक तसेच पंच गुणलेखक यांना टी-शर्ट बहाल केले, त्याबद्दल त्यांचंही आपण आभार मानूया, अभिनंदन करूया. 20 धावा झालेल्या आहेत, जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. जबरदस्त फटका पॉइंटच्या डोक्यावरून, फ्लॅशी स्क्वेअर कट, चेंडू डीप पॉइंट सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी चौकार. काल्हेर गावचे उद्योगपती आणि बंद्रा मारुती काल्हेर संघाचे व्यवस्थापक संतोष पाटील यांच्याकडूनही समालोचक, गुणलेखक आणि पंचांना टी-शर्ट बहाल झालेले आहेत, त्याबद्दल त्यांचेही लाख लाख आभार. बघा, यावर्षी समालोचक गुणलेखक यांचा खूप सन्मान केला गेलेला आहे, त्याबद्दल अनिल केनी आणि संतोष पाटील यांचं लाख लाख आभार. पुढे आलेले आहेत कव्हर क्षेत्रामध्ये एक सिंगल आणि त्यानंतर डबलमध्ये परिवर्तन केलेले. दोन धावाने धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 26 झालेले. फक्त 4 धावांची गरज आहे. एक बाद 26. स्वतः अध्यक्ष साहेब सकाळी अगदी जर बघितलं तुम्ही, कुठल्याही संघटनेचे अध्यक्ष जे आहेत ते 8:30 किंवा 9 वाजता कुठल्याही मैदानावर उपस्थित नसतात. मात्र जोशी साहेब सर्वांचे लाडके, सर्वांचे आवडते आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून हेमंतजी गुलवी, यस मुसाभाई, आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून संदीप मोरे. हे खांदे खूप महत्त्वाचे असतात मित्रांनो. आयुष्यामध्ये खांद्यावर जितका भार असतो ना, तितका कशावर भार नसतो. म्हणून जोशी साहेबांचे डावे उजवे खांदे संदीप मोरे आणि मुसाभाई. सन्माननीय दलवी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, तसेच दशरथ जाधव या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. वेलकम, आपला हार्दिक स्वागत आहे सन्माननीय अध्यक्ष मनोहरजी जोशी साहेब यांच्या माध्यमातून. इतिहास घडलेला आहे भादवड गावामध्ये. स्वतः संजयभाई म्हात्रे 40+ क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आणि मनोहरजी जोशी साहेब नवीन 40+ क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष. म्हणजे एकाच गावात आपण पाहतोय 2 अध्यक्षपद यावर्षी लाभलेले आहेत. दोन्ही या व्यक्तिमत्वांना खूप खूप शुभेच्छा.
शॉर्ट पिच चेंडू पूल करण्याचा होता प्रयत्न. यानंतरचा सामना आपण पाहणार आहोत. कुठं गेला रे? जोशिवलेन भादवड बी आणि जय बजरंग भिनार. यस, अविन माली आमचे क्लासमेट मित्र आणि निवृत्ती माळी दोघेही उद्योगपती आहेत आणि चांगले क्रिकेटर. अविन माली यांच्याबद्दल सांगायलाच नको. सर्वच संघामध्ये त्यांनी मैदानं गाजवली. अविन माली वेलकम. आपलं या क्रीडानगरीमध्ये हार्दिक स्वागत आहे. विनंती असेल अविन माली आपणास आपण व्यासपीठावर या. निवृत्तीची माळी आपणासही विनंती असेल आपणही व्यासपीठावर या. आपलंही हार्दिक स्वागत आहे. व्यासपीठ गजबजलेले परशु पाटील जय बजरंग कारिवली संघाचे अष्टपैलू खेळाडू, दीपक पाटील जयगावदेव वडूनगर संघाचे अष्टपैलू खेळाडू व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळतात. नितेश तिसऱ्या षटकाला प्रारंभ करतोय. 29 धावा, फक्त एका धावेची गरज. नो बॉलचा इशारा आणि इथे सामना फिनिश झालेला आहे. फक्त एक विकेट गमावता हा सामना जिंकलेला आहे गंगामाता गुंदवली या संघाने. मॅन ऑफ द मॅच संजय म्हात्रे. ओल्ड इज गोल्ड. आगरीमध्ये एक म्हण आहे परंतु ती इथं म्हटली जाणार नाही, परंतु ओल्ड इज गोल्ड खरोखरच संजय म्हात्रे इज द मॅन ऑफ द मॅच. या